अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे। परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही। त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच। त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25 हजार रुपयाचं कर्ज देणार आहे। आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा। आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000। आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत। मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा। म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे। कारण हा थोडका पैसा नाही अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये। आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात। कारण हा थोडका पैसा नाहीये। या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल। तर अशा प्रकारे मित्रांनो, सभागृहामध्ये सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही। श्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की मुंबई बँक लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या बहिणींना 10 ते 25,000 रुपयापर्यंत कर्ज देणार आहे आणि त्या कर्जाचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या 1500 रुपये हप्त्यामधून घेतला जाणार आहे। त्याच अनुषंगाने अर्थमंत्र्यांनी राज्यातील इतर सहकारी बँकांना सुद्धा आवाहन केले की लाडक्या बहिणींना छोट्या मोठ्या उद्योगासाठी कर्ज देण्यात यावे। यामुळे महिला सक्षमीकरणाला मदत होणार आहे। तर मित्रांनो, अशी महत्त्वपूर्ण माहिती होती। ही माहिती नक्की आपल्या जवळच्या योजनेच्या लाभार्थी बहिणींना नक्की शेअर करा। धन्यवाद।